लँड रेकॉर्ड्स शेतकरी बांधव त्यांच्या शेत जमिनीची वाटणी केवळ 100 रुपयात करू शकतात. जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती. शेतकरी बांधवांचा सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेती. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांसाठी शेती उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. शासकीय स्तरावरून शेती संदर्भातील अधिकार महसूल विभागाकडे असतात. शेती संदर्भातील अधिकार आणि नियम शेतकरी बांधवांना कळल्यास त्यांना अधिक सोयीचे होते. जाणून घेऊयात या लँड रेकॉर्ड्स संदर्भातील माहिती. लँड रेकॉर्ड्स शेत जमिनीची वाटणी 100 रुपयात. वैयक्तिक कारणामुळे वारसा हक्काची जमीन नावे करण्याची प्रक्रिया थोडी अवघड होऊन जाते. कधी कधी ही प्रक्रिया तर खर्चिक देखील होऊ शकते. परंतु आता मात्र वारसांमध्ये एकमत असेल, म्हणजेच काही वाद नसेल तर अगदी 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर सर्व वारसांच्या स्वाक्षऱ्या करून तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे जमीन वाटणी करण्यासाठी अर्ज करू शकतात. शेतीची वाटणी करायची असेल तर दुय्यम निबंधक कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तुम्हाला माहिती आहे की शासकीय कार्यालयामध्ये नेहमीच गर्दी असते. अशावेळी गर्दीमध्ये उभे राहून दुय्यम कार्यालयात ही नोंदणी केल्यानंतर जमिनीची वाटणी होते किंवा हक्कसोड पत्र करून जमीन नावावर केली जाते. दुय्यम निबंधक कार्यालयात कधी साहेब असतात, तर कधी सहभागीदार उपस्थित नसतात, तर कधी सहभागीदार उपस्थित असतात, तर साहेब कार्यालयात नसल्याने ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळ खाऊ असते. दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तहसीलदार स्तरावरून कोणतेही शुल्क भरता जमिनीचे कायदेशीर वाटप केले जाऊ शकते आणि यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 166 च्या कलम 85 आधार घेतला जातो. ग्रामीण भागामध्ये सर्व जमीन एकाच कुटुंबप्रमुखाच्या नावावर असते. कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला तर बऱ्याच वेळेस दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागण्याची शक्यता असते. वडिलोपार्जित शेत जमीन वाटपासाठी म्हणजेच 7/12 उतार्यावर वारसदारांची नावे नोंदविण्यासाठी शेतकरी बांधवांना आता न्यायालयाच्या अथवा दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जावे लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जमिनीचे वाटप किती पद्धतीने होते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शेत जमिनीची वाटणी 3 पद्धतीने होऊ शकते. पहिली पद्धत, दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप केल्यास जमिनीची फोड होऊ शकते म्हणजेच वाटणी होऊ शकते. दुसरी पद्धत, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 कलम 85 च्या तरतुदीनुसार तहसीलदार जमिनीचे वाटप करू शकतात. तिसरी पद्धत, दिवाणी न्यायालयामध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये वाटपाचा दावा दाखल करून देखील जमिनीची वाटणी केली जाऊ शकते. वारसदारांनी सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे एक अर्ज करावा. 100 रुपयांच्या बॉन्ड पेपर वगळून कोणतेही शुल्क न आकारता तहसीलदार महाराष्ट्र जमीन महसूल संहिताच्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असल्याची खात्री करण्यासाठी एक नोटीस काढतात. सर्वांची सहमती असल्यास जमीन वाटपाचा आदेश काढतात आणि या आदेशानंतर अंमलबजावणीचे काम तलाठ्यांवर सोपविले जाते. तर ही होती महत्त्वाची शेत जमीन वाटण्याची बातमी. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.